दरम्यान फडणवीसांनी कान टोचल्यानंतरही गोपीचंद पडळकर मात्र त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. गोपीचंद पडळकर यांनी त्यांचं वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलंय. मोदींवर टीका झाली तेव्हा पवारांनी फोन नाही केला. एआयच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान जागतिक नेते नरेंद्र मोदी यांच्या आईबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला. यावेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना फोन करून निषेध व्यक्त केला का? असं असेल तर सांगा, मी बोलेन, असं वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलंय. अभियंत्याने आत्महत्या केलेल्या प्रकरणावर देखील कोणीच चर्चा करत नाही, केवळ टार्गेट केलं जातंय, असं देखील गोपीचंद पडळकर म्हणाले. काय झालं? पवारांनी काय केलंय? पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय, हे वक्तव्य शोभनीय नाही. पवारांनी माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली, तर गोपीचंद पडळकर त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यावर ते ठाम असल्याचं म्हणत आहेत. राज्यभर निषेध होत आहे. राष्ट्रवादी मी बोले या विषयावर. माफी मागावी अशी मागणी करायला कुणाची जयंत पाटील साहेब कशासाठी असं वक्तव्य केल्याबद्दल मी बोलतोय याच्यावर. मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झाला या विषयावर? नाही, मी इथं बैठकीमध्ये होतो. माननीय ओमप्रकाश शेटे साहेब आलेले आहेत. जिल्ह्यातील जी माननीय मुख्यमंत्री महोदयांची योजना आहे, गावगाड्यातल्या सामान्य लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत, त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले पाहिजेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जेवढे हॉस्पिटल आहेत त्यांना काही अडचणी आहेत का, नव्यानं काही हॉस्पिटल पॅनलवरती घ्यायचे आहेत, त्यांच्याबद्दल चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय ओमप्रकाश शेटे साहेब आले होते. त्यामुळे मी 2 तास इथं बैठकीत होतो. वडार प्रकरणामध्ये तुम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला का? सगळे बघा ना तुम्ही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.